सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून अनेक बेरोजगारांची आर्थिक फसवणूक झाली आहे। बबन कुंभार यांच्या फिर्यादीनुसार अमृत काळोखे, सुरेश देसाई, शिवाजी मोहिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी SIT नियुक्त करावी अशी मागणी आपचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केली। सरकारी नोकरी लावण्याचा आमिष दाखवून 2020 ते 2026 या काळात शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे। अशा प्रकारचे 93 गुन्हे दाखल झालेत। काही गुन्ह्यांमध्ये राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी आणि शासकीय कार्यालयांचा संबंध आहे। बनावट नियुक्तीपत्र, प्रशिक्षण आदेश, सरकारी लेटर हेड, शिक्के, ओळखपत्र आणि अन्य बनावट कागदपत्रांद्वारे राज्यभरातील हजारो तरुणांची फसवणूक केली आहे। अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे, असं आपचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष देऊन SIT नेमावी अशी मागणी कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केली। या चौकशीतून कुठल्या मंत्र्यासाठी, नेत्यासाठी आणि शासकीय अधिकाऱ्यासाठी भामटे काम करत आहेत हे देखील समोर येईल असा दावा विजय कुंभार यांनी केला। पत्रकार परिषदेला आपचे प्रदेश संघटक संदीप देसाई, अमित म्हस्के, रविराज काळे, संजय कोणे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे उपस्थित होते।